नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 मधला प्रश्न तिसरा बघणार आहोत। पहिले दोन प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू म्हणजे सोडून दिलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक तिसरा बघूयात। तर तिसरा प्रश्न काय आहे बघा, पुढील शतमाने संक्षिप्त रूपात लिहा। आता इथे एक नवीन शब्द आहे, तो म्हणजे शतमाने। आता शतमाने म्हणजे काय, तर दोन संख्यांच्या गुणोत्तरात उत्तर पद हे 100 असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, तर तेव्हा त्या गुणोत्तरास आपण म्हणतो की ते शतमान आहे। शतमान म्हणजे थोडक्यात तर टक्केवारी किंवा शेकडेवारी, एवढं जरी आपण लक्षात घेतलं तरी सुद्धा चालेल। शतमाने म्हणजे टक्केवारी किंवा शेकडेवारी। म्हणजे तुम्हाला आता या टाईपच्या उदाहरण शतमाने म्हटले की त्याच्यामध्ये 100 हे असणारच आहे। एकतर 100 हे अंकामध्ये असेल किंवा ते टक्के या चिन्हामध्ये ते असेल, परंतु 100 किंवा टक्के हे दोन्हीतलं काहीतरी असणारच आहे। कारण शतमाने म्हणजे 100 किंवा म्हणजेच त्याला टक्केवारी किंवा आपण शेकडेवारी असं म्हणतो। मग आता याच्यामध्ये आपल्याला याचं काय करायचं आहे, तर या उदाहरणात आपल्याला शतमानाचं हे दोन शतमाने दिले आहेत त्यांनी, म्हणजेच एक नंबर दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, एक संक्षिप्त रूप दिलेलं आहे। जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काढलेलं आहे तसंच याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, संक्षिप्त रूप द्यायचं आहे। आता 75 आणि 100 आहे, म्हणजेच आपण हे कसं लिहिणार, तर 75 100 असं ते लिहितो। म्हणजेच आपण काय लिहिणार, 75 भागिले 100 बरोबर। आता आपल्याला इथून बघूनच कळते की 25 ते 75 आणि 25 चौक 100 बरोबर। म्हणजे 25 ने याला भाग जातोय, तर 25 गुणिले 3 आणि 25 गुणिले 4 म्हणजेच 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100। म्हणजे याच्यामध्ये 25 कॉमन आहे, ते जर आपण कॅन्सल केलं तर आपल्याला काय मिळेल, 3 भागिले 4 मिळतात बरोबर। म्हणजे मग आपण याचं फायनल उत्तर कसं लिहू शकतो, तर 75 100 याचं संक्षिप्त रूप काय आहे, तर ते आहे 3/4 कळलं, असं त्याचं हे उत्तर आहे। सोपे असं त्या टाईपचे प्रश्न। आता त्याच्यानंतर आपण याच्यातलाच दुसरा प्रश्न काय आहे तो बघूया। दुसरा प्रश्न काय आहे, तर त्यांनी दिला आहे 44 दिला आहे आणि 100 दिला आहे बरोबर। जसं वरचं सोडवलं आहे तसंच आपण बघूया। 44 100 म्हणजेच काय असतं ते, तर ते असतं 44 भागिले 100 असतं बरोबर। आता इथं 4 आहे आणि इथं 0 आहे बरोबर। मग आता म्हणून काय करणार, एकाच पाड्यामध्ये हे दोन्ही नसणार, मग आता प्रत्येकाला आपण कोणत्या संख्येने भाग घालू शकतो, तर या ठिकाणी आपण 44ला समजा 11 ने भाग घालवला तर 11 1 11 आणि 11 चौक 44 म्हणजे इथं 4 राहत आहेत। आणि 100ला जर आपण 25 ने जर भागलं तर 25 1 25 आणि 25 चौक 100 म्हणजे इथं सुद्धा 4 आपल्याला मिळत आहेत बरोबर। म्हणजे आपण इथं 11 आणि 25चा वापर करू शकतो। मग इथं 11 गुणिले 4 आणि भागिले 25 गुणिले 4 हे आपल्याला मिळते। म्हणजे 11चा भाग घालायचा आणि 25चा सुद्धा 25 11 चौक 44 आणि 25 चौक 100 आपल्याला मिळते। मग या ठिकाणी जर कॉमन 4 आपण कॅन्सल केले तर आपल्याला काय मिळतात, 11 भागिले 25 मिळतात। म्हणजे 11 भागिले 25 हे काय आहे, याचं उत्तर आहे। म्हणजेच 44 100 याचं संक्षिप्त रूप आपण काय म्हणू शकतो, तर ते 11/25 आहे असं म्हणू शकतो। ठीक आहे, असं त्याचं उत्तर आहे। त्यानंतर आता पुढचं काय दिलं आहे त्यांनी बघा, तिसरा प्रश्न दिला आहे त्यांनी, तिसरं दिलं आहे 6.25% दिला आहे। आता 6.25% आहे। आता या ठिकाणी 6.25% आहे। टक्के म्हणजेच काय, तर शेकडेवारी आहे, म्हणजेच टक्केवारी म्हणजे शतमान। मग आता याचं आपल्याला काय करायचं आहे, संक्षिप्त रूप काढायचं आहे। मग आता पहिल्यांदा काय करायचं, आता 6.25% हे आपण कसं लिहिणार, 6.25 भागिले 100। कारण 6.25% म्हणजेच काय असतं, तर ते 100 असतं। म्हणजेच त्याला काय करायचं, जी संख्या आहे त्याला भागिले 100 करायचं, म्हणजे हे टक्के हे चिन्ह निघून जातं। मग आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला घालून टाकायचा। मग कसं करायचं या ठिकाणी, तर मी काय करणार, 625 भागिले हे जे 100 आहेत ना ते आहे असेच लिहायचे आणि गुणिले। आता या ठिकाणी पॉईंट नंतर किती संख्या आहेत बघा, 1 आणि 2 संख्या आहेत। मग आपण काय करायचं, 1च्या पुढं तेवढेच 0 वाढवायचे। पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, मग इथं 1 नंतर मी 2 0 वाढवले, म्हणजे थोडक्यात काहीतरी 100 ने आपण भागायचं आहे, कळलं तुम्हाला। मग भागल्यानंतरच हा 6चा पुढचा पॉईंट निघून जातो ओके। आणि जर समजा या ठिकाणी 3 संख्या असत्या तर मी किती वाढवले असते, 1च्या पुढे मी 3 वाढवले असते, म्हणजे आपल्याला 1000 ने भागावं लागलं असतं जर इथं आणखीन एक संख्या असती तर।
इथपर्यंत कळलं? ठीक आहे. आता पॉईंटनंतर 2 संख्या आहेत, त्याच्यामुळे मी 1चे पुढे 2 शून्य वाढवले, म्हणजे 100ने आपल्याला काय करायचं आहे? भागायचं आहे. म्हणजे 725 भागिले हे 100 अगोदरचे आहे तेच गुणिले आपण 100 घेतले आणि 100 घेतल्यामुळे हा पॉईंट आपला निघून गेला. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेप आपली काय येईल बघा. ओके, मग आता हे जे पाठीमागं जी स्टेप लिहिलेली होती ते मी या ठिकाणी पुन्हा कंटिन्यू करते. 625 भागिले 100 गुणिले 100, बरोबर. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? आता 625ची पुढं करायचे आहे. तर 625 म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे? तर 25चा वर्ग आहे ना 625. म्हणजे आपण 25 गुणिले 25 लिहू शकतो आणि हे जे भागिले 100 गुणिले 100 आहे ते आहे तसेच लिहायचे. मग आता हे आपण आपल्याला सिम्प्लिफाय करायचे, मग ते आपण सेपरेट करूया. 25 भागिले 100 आणि गुणिले 25 भागिले 100 करूया. ही स्टेप म्हणजेच ही आहे, फक्त आपल्याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी मी असं लिहिलं. मग आता नंतर काय करायचं? तर बघा 25 एके 25 आणि 25 चौक 100 म्हणजे 25चा या ठिकाणी भाग लागते. 25 एके 25, 25 चौक 100 गुणिले 25 एके 25 आणि 25 चौक किती होत आहेत? तर 100 होतात, बरोबर. म्हणजेच आता 1 गुणिले 1 किती? 1 होतं आणि 4 गुणिले 4 4 चौक 16 राहतात, बरोबर. म्हणजे हे त्याचं काय झालं? संक्षिप्त रूप झालं. मग आपण हे कसं लिहू शकतो? 1 16 असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. कळलं? अशा पद्धतीनं हे आपल्याला उदाहरण सोडवायचं होतं. आता आपण चौथा प्रश्न काय आहे बघूया. काय दिलं आहे त्यांनी बघा, 52 आणि 100 दिलं आहे. याचंसुद्धा तसंच आपण सोडवायचं. 52 100. आता 52 100 म्हणजेच काय असतं? तर ते 52 भागिले 100 असतं, बरोबर. 52 भागिले 100. आता 52 आणि 100 इथं 2 आहे आणि तो 0 आहे, बरोबर. म्हणजे आता वेगवेगळ्या संख्यांनी आपल्याला भागावं लागेल. मग आता इथं समजा आपण 52 कितीने भागू शकतो बघा. तर 13ने जर आपण ह्याला भागितलं, 13 की 13 13 चौक 52 म्हणजे इथं 4 उरत आहेत. सॉरी 4चा पूर्ण भाग जातो म्हणजेच 13 चौक 52. आणि ह्या जर 100ला आपण काय केलं 25ने जर भागलं तर 25 चौक 100 म्हणजे इथं सुद्धा 4 मिळतात आणि इथं सुद्धा 4 मिळतात. म्हणजे 13 आणि 25 आपण वापरू शकतो. इथं म्हणजेच आपण कसं करणार? 13 चौक 52 आणि 25 चौक 100 इथं आपण करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी 4 कॉमन करून आपण कॅन्सल केले तर राहतात काय? तर 13 आणि 25 राहतात. म्हणजेच आपण कसं लिहिणार हे? तर 13 25 हे काय फायनल उत्तर आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं होतं. ओके, आता आपण दुसरा 5वा प्रश्न बघूया काय आहे ते. आता 5वा प्रश्न त्यांनी दिला आहे बघा, 0.64%. आता 0.64%, जसं वरचं 6.25% आहे तसंच हे पण आहे. 0.64 भागिले आपण काय करणार आहोत? टक्के आहे म्हणल्यावरती त्याला 100ने भागणार आहोत, बरोबर. मग आता नेक्स्ट आपण काय करणार? आता आपल्याला हा पॉईंट घालवायचा आहे, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला 100नेच त्याला भागावं लागणार आहे. म्हणजे स्वतः पॉईंट गेल्यामुळे इथं फक्त 64 राहिले. म्हणजे हे जे 100 आहे ते आहे तसेच आहेत आणि पॉईंट घालवल्यामुळे आपण इथं आता काय लिहिणार? तर 100 लिहिणार, करेक्ट. आता हे आपण काय करूया? सॉल्व करूया. आता हे जे 64 आहे ते आपण कसं लिहू शकतो? 64 म्हणजे 8चा वर्ग. मग ते आपण कसं लिहू शकतो? तर 8 गुणिले 8 असं लिहू शकतो. आणि खालचे 100 आहे ते आपण पुन्हा एकदा आहे तसेच लिहूया. मग आता परत काय करायचं? आता 8 गुणिले 8 लिहिले आणि 100 गुणिले 100 ते आपण आहे तसंच केलं. आता याला काय करू शकतो आपण? आता भाग घालवायचा. आता ह्याला आपण समजा ह्याला पण भागवले की काय होते बघा आता नंतर. तर 2 चौक 8 होते. 4 दुनी 8 म्हणजे तिथे किती आले? 8 आले. म्हणजेच 2 चौक 8 आले. आणि या ठिकाणी किती होते बघा? तर 25 गुणिले 4 म्हणजेच किती आले? तर 100 येतात. म्हणजे इथं आपण 25 वापरू शकतो. म्हणजे आपण काय केलं? हे 8 कशी लिहू शकतो? तर 2 चौक 8 लिहू शकतो आणि 100 कसे लिहिणार? तर 25 चौक 100 म्हणजे इथं 4 4 कॉमन मिळतात. म्हणजे इथं 2 आणि 25 आपण वापरू शकतो. मग आता हे आपण कसं लिहिणार? तर 2 गुणिले 2 आणि भागिले हे 25 100 ऐवजी आपण 25 गुणिले 25 केलं. काय लिहितं आपण भागल्यामुळे. म्हणजे हे झालं आपलं. मग आता आपण काय करूया? आता नंतर स्टेप काय? तर यांचा गुणाकार करूया. 2 गुणिले 2 किती आले? तर 4 आले. आणि 25 गुणिले 25 म्हणजेच 25चा वर्ग किती असतो? तर तो असं 625 असतो. म्हणजे आपण हे कसं लिहिणार? तर 4 625 हे काय आहे त्याचं संक्षिप्त रूप. अशा पद्धतीने या टाईपचे उदाहरणे आपल्याला सोडवायचे होते. ठीक आहे. आता आपण चौथा प्रश्न काय आहे ते बघूया. आता चौथा प्रश्न काय आहे? तर एक लहान घर
3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील? ठीक आहे, म्हणजे एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधतात आणि जर तेच घर त्यांना 6 दिवसात बांधायचं असेल तर किती माणसे लागतील? आता या ठिकाणी बघा 3 माणसे 8 दिवसात बांधतात आणि आपल्याला 6 दिवसात करायचं आहे, म्हणजे नक्कीच 3 माणसांपेक्षा जास्त माणसे आपल्याला लागणार आहेत. मग आता त्यासाठी काय करायचं, आपल्याला एक छोटासा चार्ट काढावा लागेल. प्रत्येक वेळी चार्ट काढावा असं काय नाही आहे, फक्त या टाईपचे उदाहरण कसं काढायचे समजलं की मग तुम्ही ते सोडवू शकता. मग आता इथं बघूया पहिल्यांदा त्यांनी काय काय दिलं आहे ते ह्या टेबलमध्ये लिहूया. किती माणसे दिलं आहे त्यांनी बघा, तर 3 माणसे दिलं आहे. त्यांनी किती दिवसात ते घर बांधू शकतात, इथं दिवस दिलेला आहे तर इथं लिहायचं 8 आणि इथं आहे x गुणिले y म्हणजेच x गुणिले y म्हणजेच इथं त्यांचा गुणाकार करायचा आहे. 3 गुणिले 8 म्हणजेच 8 त्रिक 24 असं लिहू शकतो. आता पुन्हा त्याने विचारलं आहे की तेच घर 6 दिवसात बांधण्यास, म्हणजे इथे दिवस लिहायचे किती 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील? आता माणसे किती आहेत आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपण इथं m हे एक सिम्बॉल घेऊया आणि आता यांचा गुणाकार किती लिहायचा, तर 6m हा गुणाकार घ्यायचा आहे. कळलं? मग हा असा पद्धतीने हा चार्ट लिहायचा आणि याच्यावरून मग खालचं उदाहरण आपण सोडवूया. मग आता त्यासाठी आता याच्याशी जे काही महत्त्वाचं आहे ते आपण आता थोड्याशा 1-2 लाईनीमध्ये इथं लिहूया. तर आपल्याला काय लिहावं लागेल, तर घर बांधण्यासाठी माणसांची संख्या वाढवली तर घर कमी दिवसात बांधून होईल. म्हणजे बरोबरच आहे ना, जर तुम्ही माणसं वाढवली, कामगार वाढवले तर कमी दिवसांमध्येच ते घर बांधून होईल. आणि हे कसं आहे, तर व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. तर व्यस्त प्रमाणाचं म्हणजे कसं, जर माणसं वाढवली तर दिवस कमी होणार आणि जर माणसं कमी झाली तर दिवस वाढवणार, म्हणजेच याला आपण व्यस्त प्रमाण असं म्हणतो. आणि इथे दिलेल्या 2 बाबींचा गुणाकार हा नेहमी कसा असतो, तर तो स्थिर असतो. आता हे जे आपण लिहिलेलं आहे ते प्रत्येक वेळी तुम्हाला लिहायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. तर पहिले उदाहरण आहे त्याच्यामुळे आपण आता हे लिहिलं. मग आता याच्यावरून आता याचा आपण वापर करून उदाहरण सोडूया. मग आता हा यांचा जो गुणाकार आहे तो स्थिर असणार आहे. मग आपण काय करायचं आहे, तर पहिल्यांदा 24 बरोबर 6m करायचा आहे, कारण यांचा ऑलरेडी गुणाकार करून आपण ह्या चार्टमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे फक्त एवढी बाजू फक्त बघायचं, शेवटचा टेबल. मग आता 24 बरोबर 6m आपल्याला करायचं आहे. मग आपण आता काय करायचं आहे, आपल्याला mची किंमत काढायची आहे. मग m बरोबर काय करायचं आहे, तर हे जे 24 आपण या साईडला घेतले आणि भागिले mला हे 6 गुणिले आहेत, नंतर म्हणजे ते काय होणार, भागिले होणार. मग 24 भागिले 6 झाले. मग आता mची आपल्याला किंमत काय मिळाली, तर 6 आणि 24. मग 6 आणि 24ला भालं किती मिळतं, तर 6 चौक 24 म्हणजेच 4. 6 एके 6, 6 चौक 24 म्हणजेच इथं 4. mची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, तर ते 4 मिळालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर 6 दिवसात घर बांधण्यास आपल्याला किती माणसं लागतील, तर ते 4 माणसं लागतील. आणि हे तुम्ही एका वाक्यामध्ये शेवटी लिहायचं. काय लिहायचं वाक्य, तर 6 दिवसात घर बांधण्यास 4 माणसे लागतील. हे फायनल उत्तर आपल्याला लिहायचं आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिले म्हणजे 3रा आणि 4था प्रश्न सोडवलेला आहे. आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.